नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी। ठाण्यात मराठा मोर्चेकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। ठाण्यातील 3 हात नाका परिसरात आंदोलन सुरू झालेलं आहे। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत। ठाण्यातल्या 3 हात नाका परिसरामध्ये मराठा बांधव रस्त्यावरती जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि मोर्चेकरी रस्त्यावरती उतरलेत। हातामध्ये भगवे झेंडे घेतलेत आणि एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत। रस्त्यावरतीच आपल्याला काही मोर्चेकरी बसलेले दिसतायत तर काही महिला मोर्चेकरी सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। लाईव्ह दृश्य आहेत आत्ताच्या वेळेला त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत थेट पोहोचवतोय। ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातली ही दृश्य आहेत आणि मराठा आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत। पोलीस सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येने दिसतायत कारण आज नवी मुंबईमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाला सुरुवात होते आणि मोर्चेकरी रस्त्यावरती जमण्यास सुरुवात झालेली आहे। एकूणच इतर सामान्य नागरिकांना याचा त्रास होऊ नये याकरता मोर्चेकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं जात आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। गणेश, काय सध्या चित्र दिसतंय ठाण्यात? आज सकाळी ठाणे बंदची घोषणा जे मराठा मोर्चेकरांनी देण्यात आलेली आहे याबाबत ठाण्यातील 3 हात नाका परिसराच्या या ठिकाणी मोर्चेकरांनी आपली सुरुवात केलेली आहे। भगवे झेंडे हातात घेऊन एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करत सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी करत हे मोर्चेकरी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरलेले आहे। आज ठाणे बंदची हाक दिल्यामुळे ठाण्यातील 3 हात नाका परिसरात जे आहे ते रास्ता रोको करण्यात आलेला आहे। मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या आणि ठाण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते वाहतूक ठप्प झालेली आहे। पूर्णतः वाहतूक ठप्प झाल्यामुळे एकंदरीत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। परंतु हा मोर्चा शांततेच्या मार्गाने व्हावा यासाठी यांनी कालच बैठक घेण्यात आली होती। या संदर्भात आतापर्यंत ठाण्यातील वागळे परिसरातही एक गाडी फोडल्याचे जे आहे ते समजण्यात येत आहे, जेणेकरून आता हा मोर्चा जो आहे अजून तीव्र होण्याची शक्यता आहे। ठाणे बंदची हाक देण्यात आलेली आहे। काल व्यापारी वर्गांनाही या मोर्चामध्ये सामील होण्यास सहकार्य करण्यास विनंती केली होती, जेणेकरून आज मध्ये ठाणे बंदच्या हाकमध्ये बघायला गेलं तर ठाण्यातील 3 हात नाका परिसरात मोर्चेकरी महिला मोर्चेकरी जे आहे ते रस्त्यावर उतरले, जेणेकरून या मराठा मोर्चामध्ये अजून तीव्र आंदोलन वर्तवले जाते, जेणेकरून या ठिकाणी पोलीस फौजफाटा जे आहे ते मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे। बिलकुल गणेश, थोडंसं थांबवते मात्र ठाण्यातली ही लाईव्ह दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। तरुणींचा मोठा सहभाग याच्यामध्ये दिसतोय। ठाण्यात मोर्चेकरी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, हातामध्ये बॅनर घेतलेले आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चा जिल्हा ठाण्यातला हा मोर्चा आहे आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत। तर मोर्चामध्ये सहभागी झालेली एक मराठा तरुणी आणि तिची प्रतिक्रिया आपण ऐकली। अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया होती आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशा प्रकारचं वक्तव्य तिने केलेलं आहे। मात्र ठाण्यामधली जी काही दृश्य आहेत ती आपण थेट पाहतोय आणि तरुणींचा मोठा सहभाग या मोर्चामध्ये आज दिसतोय। नवी मुंबई, पालघर, रायगड बंदची हाक आज देण्यात आलेली आहे आणि आता मोर्चाला सुरुवात झाली आहे। ठाण्यातल्या 3 हात नाका परिसरातली ही दृश्य आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत। मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं ठाण्यामध्ये रस्त्यावर उतरलेत। पुन्हा जाऊयात, गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। गणेश, तरुणींचा सहभाग मोठा दिसतोय, काय मागण्या आहेत, त्यांच्या घोषणा काय काय पद्धतीच्या दिल्या जात आहेत? नक्कीच स्वतः मराठा मोर्चेकरांमध्ये ते तरुण जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। रास्ता रोको करण्यात आलेला आहे 3 हात नाका परिसरात। या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या मराठा मोर्चेकरांमध्ये पोलीस त्या पद्धतीने तैनात करण्यात आलेले आहे, जेणे कुठल्याही प्रकारे हिंसक वळण लागू नये यासाठी त्यांनी शांततेच्या मार्गाने हा मोर्चा करण्यात आला। परंतु आता हा रास्ता रोको करण्यात आलेला असून
मोर्चेकरी जे आहे वाढत आहे. त्यांच्या अनेक मागण्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यानंतर आरक्षणाच्या मागण्या आहेत, महिलांच्या संरक्षणासंदर्भात मागण्या, अशा अनेक मागण्या, आरक्षणासंदर्भातल्या मागण्या, अशा इतरत्र मागण्या ज्या आहेत ते घेऊन सरकारला आनंदपणे विनंती करण्यात आली. 58 मोर्चे जे या ठिकाणी निघण्यात आले होते, परंतु सरकारने कुठल्या प्रकारची दखल जे आहे त्या लेखी आश्वासन अजून मोर्चेकरांना दिलेली नाहीये. आतापर्यंत या मोर्चेकरांमध्ये ठाणे बंदच्या हाकमध्ये ठाण्यात मोठ्या प्रमाणात मोर्चेकरांचा उत्स्फूर्त दिसतोय, जेणेकरून हातात भगवे झेंडे आणि 1 लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत ते करण्यात आलेल्या आहेत. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे राज्याचे आहेत त्यांना राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूबाबत त्यांना जे आहे ती मदत करावी असते, याबाबत जे आहे मोर्चेकरी जे रस्त्यावरती उतरण्याचा मोठा रोष या मोर्चेकऱ्यांमध्ये दिसत आहे. अगदी बरोबर गणेश. मात्र आपल्याला सध्या दृश्यात दिसतंय बंदचं आवाहन केल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या की हिंसा करणार नाही, अहिंसेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू, शांततेत आंदोलन करू असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठा क्रांती मोर्चाची मुंबईमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे आणि मुलुंड परिसरामध्ये मराठा कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे. ठाण्यातली दृश्य पाहिली त्यानंतर मुलुंड परिसरात सुद्धा मराठा कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि मराठा क्रांती मोर्चाची आज मुंबई बंदची हाक देण्यात आलेली आहे. मुलुंड स्टेशनच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि त्याबरोबरच आंदोलनकर्ते सुद्धा मोर्चेकरी हे मोठ्या संख्येनं मुलुंडमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. डोक्यामध्ये या केशरी रंगाच्या टोप्या घातलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे मोर्चेकरी आपल्याला दिसत आहेत. या संदर्भातली माहिती घेऊयात. आनंद पांडे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती. आनंद, मुलुंडमधली काय परिस्थिती? संपर्क होत नाहीये, मात्र तत्पूर्वी आपण मुलुंडमधली ही लाईव्ह दृश्य पाहतोय आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हे मोर्चे काढले जातील आणि त्या ठिकाणची दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कोणकोणत्या ठिकाणी आज मोर्चे काढले जात आहेत, ठाण्यामधली आपण परिस्थिती पाहिली आणि त्यानंतर मुलुंड स्टेशनच्या बाहेर या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कसा पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा दिसतोय. तर मराठा क्रांती मोर्चानं मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये आज बंदची हाक दिलेली आहे. एसटी बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. रिक्षा सुद्धा जागेवरती उभ्या असलेल्या दिसत आहेत, कारण अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्याच पार्श्वभूमीवरती आज हा बंद पाळण्यात येतोय. एपीएमसी मार्केट आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे. एसटी बसेस सुद्धा डेपोमध्येच उभ्या आहेत. पोलिसांचा कसा कडेकोट बंदोबस्त आहे आणि रिक्षा सुद्धा जागेवरतीच उभ्या असलेल्या दिसत आहेत. तर मुंबई, नवी मुंबईसह तिकडे अकोल्यात सुद्धा मराठा आंदोलन पेटलेलं आहे. छावाच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवून दिलेत. कलकत्ता मुंबई हायवेवरती रास्ता रोको केलेला आहे आणि या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. अकोल्यामध्ये या मोर्चेकऱ्यांनी टायर्स रस्त्यावरतीच पेटवून दिलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबई कलकत्ता हायवे आहे त्या ठिकाणीच हा रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे अनेक ट्रक्स जे आहेत ते एका मागोमाग एक उभे राहिलेले दिसत आहेत.